गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी एकदम रेडी होते. आई त्यांच्यासाठी जेवण बनवत होती आणि ते दोघे डायनिंग टेबलवर बसून गरम गरम पोहे खात होते. वाव आई, आज तर पोहे मस्त झाले होते. खाऊन मजा आली. हो आई, जशी तुम्हाला पोहे खाऊन मजा आली ना मुलांनो, तसं टेबलवर दुधाचा ग्लासही ठेवलाय. चला लवकर संपवा. मी तर प्यायलं सुद्धा आई. ही चिंकीच पीत नाहीये. आई, मला दुधाची चव नाही आवडत. मला नाही प्यायचंय. तुला दूध तर प्यावंच लागेल, कारण मुलांच्या वाढीसाठी दूध हे खूप गरजेचं असतं. चल पटापट पी आणि संपव. नाही आई, याचा वास तर कसा येतोय. चिंकी, जेव्हा मी 3 वर्षाचा लहान मुलगा होतो ना, तेव्हा मी असे नखरे करायचो. कसं लहान मुलांसारखं करतेय तू. चुप गट्टू. तू लवकर दूध संपव ना चिंकी, मग गट्टू काहीच बोलणार नाही. आई चिंकीला दूध प्यायलाच लावते. मग त्या दोघांची स्कूल बस येते आणि मग ते दोघे शाळेसाठी निघून जातात. हरी, आज डब्यात काय आणलंयस तू? आज तर सँडविचेस आहेत गट्टू. आणि तू काय आणलं आहेस? माहित नाही हरी. आज तर मी आईला विचारायचं विसरूनच गेलो की डब्यात काय दिलंय. गट्टू, ते बघ, शेवटच्या सीटवर कोणीतरी नवीन मुलगा बसलाय. चल आपण त्याच्या जवळ जाऊया. गट्टू चिंकी त्या नव्या मुलाजवळ जातात. तो मुलगा वहीत काहीतरी लिहित होता. गट्टू म्हणतो, हॅलो, माझं नाव गट्टू आहे आणि ही आहे चिंकी. तुझं नाव काय आहे? ओ हॅलो हॅलो गट्टू चिंकी, माझं नाव मॉन्टी आहे. माझा शाळेचा पहिला दिवस आहे. मॉन्टी, तू आत्तापासून अभ्यास का करतोयस? आपण तर अजून शाळेतही पोहोचलो नाहीये. बरं, हे काय लिहिलंय मॉन्टी? ही तर वेगळी भाषा दिसतीये. हा, हे फ्रेंचचे वर्ड्स आहेत गट्टू चिंकी. वाव, तुला फ्रेंच येतं मॉन्टी? हा, ज्या शाळेत मी अगोदर शिकायचो तिथे तर फ्रेंचचे क्लास व्हायचे आठवड्यातून 2 वेळा. इथे नसतात का? नाही मॉन्टी, आपल्या शाळेत तर असं कधी होत नाही. हा, कदाचित वरच्या वर्गात होत असेल. मग काय झालं? जेव्हा आपण वरच्या वर्गात जाऊ तेव्हा आपणही शिकू, हो ना मॉन्टी? हो हो, जरूर, का नाही. मग शाळा येते. मग सगळी मुलं बसमधून उतरून आपापल्या क्लासमध्ये जातात. गट्टू चिंकी पाहतात तर मॉन्टी त्यांच्याच क्लासमध्ये होता. अरे वा, तू तर आमच्याच वर्गात आहेस मॉन्टी. खूप मजा येईल तुला इथे. आपण सगळे मिळून खूप मजा करू. हे सगळे आमचे मित्र आहेत, बंटी आणि हरी. आणि अजून एक आहे, ती अजून आली नाहीये. तिचं नाव गुड्डी आहे. आता हे तुझेही मित्र आहेत. हॅलो मित्रांनो. ये मॉन्टी, तू माझ्या शेजारी येऊन बस. आज तर गुड्डी आली नाहीये. इतका उशीर झालाय, कदाचित ती आज येणार नाही. क्लास सुरू होतो आणि मॉन्टी चिंकीच्या सोबतच बसतो. पण तेवढ्यात गुड्डी क्लासमध्ये येते. चिंकी नेहमी गुड्डी सोबतच बसायची. आज तिच्या सोबत कुणे दुसऱ्या स्टुडंटला बसलेलं बघून गुड्डीला खूप वाईट वाटतं. पण ती जाऊन दुसऱ्या जागेवर बसते. अरे, आलीस तू गुड्डी? मला तर वाटलेलं तू नाही येणार. आज यायला उशीर झाला. चिंकी काही पुढे बोलू शकेल तेवढ्यात टीचर वर्गामध्ये येतात आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. मुलांनो, आज मी तुम्हाला एक प्रोजेक्ट देणार आहे, म्हणून सगळ्यांनी शांत बसून माझं म्हणणं ऐका. ओके? ओके मॅम. टीचर सगळ्या मुलांना प्रोजेक्टचे डिटेल्स समजावतात. हा एक ग्रुप प्रोजेक्ट आहे, म्हणून मी तुमची टीम तयार करते. तुम्हाला तुमच्या टीम सोबत मिळून 3 दिवसात हा प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. ओके मॅम. गट्टू, चिंकी, बंटी, हरी आणि मॉन्टी सगळे एका टीम मध्ये होते. वाव, बरं झालं ना, आपण सगळे एकाच टीम मध्ये आहोत. आता प्रोजेक्ट करायला मजा येईल. मजेचं तर ठीक आहे गट्टू, पण तू जरा वेळेवर काम संपव, कारण तू किती हळू आहेस. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. असेच क्लासेस करता करता शाळा सुद्धा संपून जाते आणि सगळी मुलं सुट्टीमध्ये भेटतात. गट्टू हरीला म्हणतो,
हरी, आज उशीर नको करू. 3 दिवसापासून तू रोज उशिरा येतोय. कुठे लेट जातोस तू हरी? अरे आम्ही संध्याकाळी गट्टू चिंकीच्या घरी मिळून सगळे खेळतो रे. यांच्या घराच्या जवळ मोठं प्ले ग्राउंड आहे. वाव, काय मी पण येऊ शकतो? तू आमचा नवीन मित्र आहेस, मग तूही आमच्या सोबत खेळू शकतोस. मॉन्टी खुश होतो आणि मग सगळे मुलं आपापल्या घरी निघून जातात. आज गुड्डी चिंकीला न भेटताच घरी निघून जाते. घरी जाऊन गट्टू चिंकी पाहतात की बाबा आज घरी लवकर आले होते. अरे वा बाबा, आज तुम्ही घरी आहात? हो गट्टू, आज मला हाफ डे मिळाला, मग मी घरी आलो. आणि दोघांची शाळा काय म्हणतीये? छान होता बाबा, पण आता खूप भूक लागलीये. आईने काय बनवलंय? चिंकी एवढं बोलून आईकडे किचन मध्ये निघून जाते. अर्ध्या तासाने चिंकी गट्टूला आवाज देते. ये गट्टू, आईने स्वयंपाक टेबलवर तयार ठेवलाय. लवकर जेवण करू आणि अभ्यास करू, मग संध्याकाळी खेळू. गट्टू टॅबलेट ठेवून जेवण करण्यासाठी निघून जातो. संध्याकाळी गट्टू चिंकी बॅडमिंटन घेऊन ग्राउंड मध्ये जातात आणि त्यांचे सगळे मित्र आले होते. मॉन्टी सुद्धा वेळेत आला होता, पण चिंकी गुड्डी येण्याची वाट पाहत असते. वाव, तुझ्याकडे बॅडमिंटनही आहे चिंकी. मला बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं. अच्छा, मग घरी अजून एक पेअर ठेवलाय. मग तू तुझ्यासाठी आईकडून अजून एक घेऊन ये. मग तू आणि गट्टू त्याच्याशी खेळा. मी तर नेहमी गुड्डी सोबतच खेळते ना मॉन्टी. अच्छा, पण गट्टू आणि बाकी मित्र क्रिकेट खेळतायत. मला नाही वाटत की ते लोक बॅडमिंटन खेळतील. काय? बरं, काही हरकत नाही. तू दुःखी नको होऊस मॉन्टी. तू माझ्यासोबत खेळ. मी आणि गुड्डी पाळीपाळीने खेळू. ओके? ओके चिंकी. ही गुड्डी कुठे राहिली? अजूनपर्यंत का नाही आली? तसं तर संध्याकाळी वेळेवर येते ती. चल ना, तोपर्यंत आपण खेळूयात. मला खूप खेळावंसं वाटतंय. गुड्डी येतच असेल. बरं ठीक आहे, चल. चिंकी आणि मॉन्टी बॅडमिंटन खेळायला सुरुवात करतात. तेवढ्यात तिथे गुड्डी येते आणि जेव्हा ती पाहते की चिंकी तिच्याशिवाय मॉन्टी सोबत बॅडमिंटन खेळतीये, तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. हे काय, हा नवीन मुलगा मॉन्टी इथेही आला आणि चिंकीने माझी वाटही नाही बघितली. आता मी चिंकीशी कधीच नाही बोलणार. नाराज होऊन गुड्डी सगळ्यांपासून दूर बाजूला बसते. थोड्या वेळाने चिंकी नोटीस करते की गुड्डी बाजूला बसली आहे. तर ती गुड्डी जवळ जाऊन तिला म्हणते, गुड्डी, तू अशी वेगळी का बसलीयस? चल ये ना, खेळूया. नाही, माझी इच्छा नाहीये आणि आता मी घरी चाललीये. बाय. रागामध्ये गुड्डी घरी निघून जाते. पण चिंकीला तिच्या नाराजीचं कारण कळत नाही. संध्याकाळ होऊ लागते. तेव्हा सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात आणि दिवस संपून जातो.